सुरुवात तुमच्या आमच्या चर्चेतल्या बातमीने आणि ती बातमी आहे अर्थातच वीज बिलाच्या वसुलीच्या संदर्भातली। काल खरं तर आपण बघितलं होतं महावितरण आता सगळ्यांना अपील करताना आवाहन करताना दिसतंय की वीज बिल लवकरात लवकर भरा, नाही तर वीज पुरवठा खंडित करण्यात येईल। त्या विषयाला घेऊन खरं तर आज ऊर्जा मंत्र्यांनी जनतेला दिलासा देणं अपेक्षित होतं, पण झालं उलटच। त्यांनी खरं तर वीज बिलाच्या मुद्द्यावरनं आपले हातच झटकलेत। त्यांनी एक अनाकलनीय वक्तव्य केलेलं आहे। वीज बिलाच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। तसंच वीज बिल माफी करणं हे राज्य सरकारचं काम आहे असं अजब विधानही त्यांनी केलं। थकबाकी वसूल न केल्यास त्याचा मोठा बोजा महावितरणवर पडू शकतो आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत काय तो निर्णय घ्यावा असं नितीन राऊत यांनी म्हटलंय। खुद्द राऊत हेच राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत। जर तेच हात झटकतात तर मग वीज बिल माफीचा निर्णय घेण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तरी पुढाकार घेणार का असा प्रश्न आता ग्राहकांना पडलाय। मंत्रिमंडळ बैठकीत मी येण्यापूर्वी खासदार राजू शेट्टी मला येऊन भेटले आहेत आणि आता ते माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी भेटलेलं आहे। शेवटी वीज माफी करणं किंवा कोणत्याही एका ठिकाणी एखाद्या बाबींमध्ये ज्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक असते त्याला माफ करणं हे राज्य शासनाचं काम आहे आणि ते त्यांचं काम त्यांनी करावं, ते माझं काही काम नाही। वीज बिलाच्या मुद्द्यावरनं आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय, पण विरोधक वीज बिलाच्या मुद्द्यावरनं जनतेची दिशाभूल करतायत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। अर्थात काय म्हटलं जात आहे पाहूयात। अरे यांचे काहीच होत नाही। स्वतः वीज बिल माफ करून बोलले होते, आम्ही बोललो नव्हतो, हेच बोलले होते आणि आता सांगतात की बिल भरा। काय लोकांनीच निर्णय घ्यायला पाहिजे अशा दुतोटी लोकांचा। कसले रस्त्यावर उतरताय? ही मागणी होती ती पूर्ण करा ना वीज माफीची। घरगुती वीज बिलाबद्दल ऊर्जा मंत्र्यांचं म्हणणं असं पडलं की हा निर्णय फक्त मुख्यमंत्रीच घेऊ शकतात। आज आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही भेटलो आणि त्यांना निर्वाणीचा इशारा दिला की लॉकडाऊनच्या काळामध्ये जे 3 महिन्याचं घरगुती वीज बिल आहे ते सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखं नाही। त्या काळामध्ये रोजगार गेला, व्यवसाय बुडाला आणि घरात तुम्ही सर्वसामान्यांना कोडून घातला। अशा परिस्थितीमध्ये वीज बिलं भरायची कशी? आम्ही ते भरू शकत नाही आणि त्यामुळे पुढची वीज बिलं थांबलेले आहेत। त्या 3 महिन्याच्या काळातलं वीज बिल एकतर माफ केलं असं सांगा आणि पुढची बिलं आम्ही भरायला तयार आहोत आणि जर का सक्तीनं वसूल करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही 2 हात करायला तयार आहोत। मग रस्त्यावरचा संघर्ष अटळ आहे तेव्हा काय आहे तो निर्णय लवकरात लवकर घ्या असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा दिला। त्याच्यामध्ये काही भाष्य करायचं नाही, कारण की मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय किंवा विभागाने घेतलेल्या निर्णयामध्ये कुठली टिप्पणी मी त्या विभागाचा मंत्री नसल्यामुळे त्यांनी त्यावर भाष्य करावं। आणि याचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते नेता विश्वास पाठक यांची दुसरी ओळख सांगायची झाली तर स्वतः त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कालावधीत ऊर्जा विभागाच्या एका संस्थेवरती संचालक म्हणून काम केलंय। म्हणून आपल्याला थेट पहिला प्रश्न की ऊर्जा मंत्री आपली जबाबदारी झटकतायत का? आणि दुसरं, जर वीज बिल माफ करता येऊ शकतं किंवा काहीतरी जर उपाय असेल तर तो नेमका काय? बघा, 2 गोष्टी आहे। एक तर ऊर्जा मंत्री आपली जबाबदारी झटकतात आहे का, तर तो विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात आहे, कारण त्यांना ऊर्जा खातं हे अजूनपर्यंत कळलेच असते। मात्र त्यांच्या एका गोष्टीशी मी सहमत आहे की शेवटी वीज मंडळ किंवा महावितरण कंपनी जर चालवायची असेल तर त्यांना पैसे एक तर ग्राहकांकडून यायला हवे, अन्यथा दुसऱ्या कोणत्या तरी सोर्सकडून यायला पाहिजे। आता तर ग्राहकांना जर सरकारची मदत करायची असेल तर सरकारने आपल्या बजेटरी सपोर्ट मधूनच महावितरण कंपनीला पैसे देणं अपेक्षित आहे। तर मी डॉक्टर नितीन राऊतांच्या या म्हणण्याशी मी एकदम सहमत आहे की उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घ्यावा आणि जनतेला ताबडतोब रिलीफ द्यावा। पण यामध्ये त्वरित जर काही निर्णय घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घेता येऊ शकतो? यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का? तांत्रिक अडचणी अजिबात नाही। सरकारला नेहमी सेक्शन 108चा कन्सेप्ट आहे MERCच्या कायद्याप्रमाणे सरकार डायरेक्ट पैसे महावितरणला देऊ शकतं। महावितरण कंपनी असे जे ग्राहक आहेत ज्यांना याची आवश्यकता आहे आणि
काही कारणास्तव विश्वास पाठक यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे, पण विश्वास पाठक यांनी सांगितलं की हा निर्णय घेण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर तसं बघायला गेलं तर कोणत्याच प्रकारची तांत्रिक अडचणी हा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि राज्यातल्या जनतेला ते दिलासा देऊ शकतात. पण तेच जर आपण आज बघितलं तर वीज वितरणची थकबाकी भरा अन्यथा वीज कनेक्शन तुडू असा इशारा जो आहे तो प्रशासनाकडनं देण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं. आता या विरोधामध्ये आज दिवसभर आजची एक सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड अर्थात जो बायडन जे आहेत ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत आहेत, पण आता या क्षणाला डोनाल्ड ट्रम्प बोलत आहेत. जाऊयात थेट तिथे. This has been an incredible 4 years. We've accomplished so much together. I want to thank all of my family and my friends and my staff and so many other people for being here. I want to thank you for your effort, your hard work. People have no idea how hard this family worked. They worked and they worked for you. They could have had a much easier life, but they did a fantastic job. I just want to thank all of you, everyone. I want to thank Mark Meadows, who's here, someplace right there. I want to thank Mark. But it's been something very special. We've accomplished a lot. Our First Lady has been a woman of great grace and beauty and dignity. And so popular with the people, so popular with the people. In fact, honey, would you like to say a few words, please? Being your First Lady was my greatest honor. Thank you for your love and your support. You will be in my thoughts and prayers. God bless you all. God bless your families. And God bless this beautiful nation. Thank you. What else has to be said, right? But what we've done, that's true, honey, great job. What we've done has been amazing by any standard. We rebuilt the United States military. We created a new force called Space Force. That in itself would be a major achievement for a regular administration. We were not a regular administration. We took care of the vets, 91% approval rating. They've never had that before. The vets have given us, the VA, the vets have given us an approval rating like has never been before. We took care of our vets and our beautiful vets. They were very badly treated before we came along. And as you know, we get them great service and we pick up the bill and they can go out and they can see a doctor if they have to wait long periods of time. We got it so that we can sadly get rid of people that don't treat our vets properly. We didn't have any of those rights before when I came on, so our vets are happy, our people are happy, our military is thrilled. We also got tax cuts, the largest tax cut and reform in the history of our country by far. I hope they don't raise your taxes. But if they do, I told you so. And if you look at the regulations, which I consider the regulation cuts to be maybe even more important, that's why we have such good and have had such good job numbers. The job numbers have been absolutely incredible. When we started, had we not been hit by the pandemic, we would have had numbers that would never have been seen. Already our numbers are the best ever. If you look at what happened until February a year ago, our numbers were at a level that nobody had ever seen before. And even now, we really built it twice. We got hit. Nobody blames us for that. The whole world got hit, and then we built it again. And now the stock market is actually substantially higher than it was at its higher point prior to the pandemic. So it's really, you could say we built it twice. And you're going to see You're going to see incredible numbers start coming in if everything is sort of left alone. Be careful. Very complex. Be careful. But you're going to see some incredible things happening. And remember us when you see these things happening, if you would. Remember us, because I'm looking at elements of our economy that are set to be a rocket ship up. It's a rocket ship up.
We have the greatest country in the world. We have the greatest economy in the world. And as bad as the pandemic was, तर 4 वर्ष या महासत्ता म्हणवणाऱ्या राज्याचा राष्ट्रपती राहिल्याचा आनंद डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेला आहे. ते खरं तर आज व्हाईट हाऊसला त्यांनी कळवलेलं आहे ते जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला जात नाही आहेत. कारण एकूणच जो काही या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतला वाद असेल आणि त्यानंतर पुन्हा सिलेक्शन प्रोसेस असेल, निवडणूक प्रोसेस असेल, यामध्ये ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ असेल, अनेक कारण असू शकतात. पण ट्रम्प आज स्वतः खरं तर जो बायडन यांच्या शपथविधीला जाणार नाहीयेत. त्यांनी त्याबद्दलचा निरोप व्हाईट हाऊसला दिलाय. पण त्यांनी सगळ्या जनतेचे आभार मानलेत. जे काही सहकार्य आतापर्यंत मला मिळालं, आनंद, प्रेम मला मिळाला, तो खरं तर शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा राज्यातल्या घडामोडींबद्दल. राज्यातली आज सगळ्यात महत्त्वाची घडामोड वीज बिलाच्या संदर्भातली आपण बघितलं की नितीन राऊत यांनी खरं तर आपली जबाबदारी झटकली. त्यांनी थेट म्हटलं की वीज बिल माफीच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. पण आज दिवसभर या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरनं ठिकठिकाणी आंदोलनं होताना बघायला मिळाली. त्यामध्ये जर आपण बघितलं मुंबईतल्याच उपनगरात नालासोपारा, पुण्यामध्ये देखील आंदोलन झालं, नागपूरमध्ये, मनमाडमध्ये, भुसावळमध्ये, वर्ध्यामध्ये ग्राहकांनी खरं तर आपला रोष व्यक्त केलेला आहे. नालासोपारात वीज बिल माफी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मनसे आणि भाजपच्या वतीने हा इशारा देण्यात आला. तर पुण्यामध्ये आज महावितरणच्या निर्णयाविरोधात सलून व्यावसायिक रस्त्यावर उतरले. 2 दिवसात निर्णय करा अन्यथा रस्त्यावर उतरून महावितरण कंपनीचं कार्यालय फोडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर वीज बिल वसुलीविरोधात नागपूरमध्येही नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागपूरच्या नागरिकांच्या भावना न्यूज 18 लोकमतनं जाणून घेतल्याने यावेळी सरकारचा निषेध करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी दिला. तर मनमाड आणि मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील नागरिक आणि व्यावसायिकांना मीटर रिडिंग ऐवजी मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा वीज बिल दिल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. सुरक्षा म्हणजे खरं तर सुरक्षा ही फार महत्त्वाचा विषय. नागरिकांना सुरक्षा दिलीच पाहिजे. पण इथे आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीने भाजपमधल्या नारायण राणे, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्यावरनं आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकीकडे राज्य सरकारने या नेत्यांची सुरक्षा कमी केली तर दुसरीकडे तेच आता केंद्र सरकारने नारायण राणे, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांना Y+ दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. यावरनं सुरक्षेवरून केंद्र आणि राज्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याचा हा सगळा भाग आपण बघतोय. राज्यातील आजीबाजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने जाहीर केला होता. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्याचा निर्णय घेतला. ती करण्यात देखील आली. त्याचबरोबर नारायण राणे यांच्याकडे असलेली Y दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. तेच आता केंद्राने त्यांच्याकडची Y+ दर्जाची सुरक्षा त्यांना देऊ केली आहे. आणि अर्थात आता बातमी आहे ती मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. आज न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी होती. पण आता ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली. तशी मागणी जी आहे ती वकिलांच्या वतीने करण्यात आलेली होती. पण आता 5 फेब्रुवारीला ही सुनावणी होते. त्यामुळे आता तारीख पे तारीख असं आता या आरक्षणाच्या संदर्भात सुरू झाला आहे का असं म्हटलं जातं आणि त्याविषयीची नाराजी जी ती व्यक्त केली जाते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे की प्रत्यक्ष सुनावणी करायची यावर आता 5 फेब्रुवारीला सुनावणीत न्यायाधीशांचं खंडपीठ जे आहे ते निर्णय घेईल. 9 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरील अंतिम स्थगिती उठवण्याचा नकार दिल्यानं आरक्षणाबाबत मोठा पेच निर्माण झाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत. राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे तेच घोळ घालतायत अशी टीका फडणवीसांनी केली आहे. विरोधक भ्रम पसरवत असून आरक्षणावर दिशाभूल केली जाते अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ज्या प्रकारे राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या केसमध्ये घोळ घालत आहे, राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे हेच याच्यात समजत नाही. काही पिटिशन्स त्या ठिकाणी दाखल होतात, मग त्या पिटिशन्सच्या संदर्भात पुन्हा राज्य सरकार वेळ मागतं,
मग नव्याने काही पिटिशन दाखल होतात. म्हणजे एकूण राज्य सरकार या विषयात काय करू इच्छिते हे लक्षात येत नाही. पण खरं पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आत्ताची जी स्थिती आहे केवळ सरकारच्या घोळामुळे आज हे संपूर्ण अडचणीत आलेलं आहे. आणि ज्या स्टेजनी सरकार ते नेत आहे त्यातनं तर मला एक प्रश्नचिन्हच या ठिकाणी निर्माण होते असं वाटतं. आरक्षण देण्याचा निर्णय हा न्यायालयाला घ्यायचा आहे. प्रत्येक सुनावणीच्या वेळेस विरोधी पक्षाकडून सातत्याने काहीतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लोकांमध्ये वातावरण एक शंकेचं वातावरण निर्माणाचं काम हे विरोधी पक्ष नेते करत आहेत. मला त्यांना हात जोडून विनंती करायची आहे की कृपया हा तुमच्या किंवा आमच्या प्रेस्टिजचा विषय करू नका. हा विषय न्यायालयीन प्रकरण आहे. याला समर्थन सर्वांनी मिळून दिलं पाहिजे. प्रत्येक निर्णयाचा हेतूवर संशय घेणं चुकीचं आहे आणि हा निर्णय सकारात्मकरित्या कशा पद्धतीने सर्व मिळून एकत्रपणे लढू शकू याच्यावर कुठेतरी भाष्य करत जा. प्रत्येक निर्णयाला टिप्पणी तुम्ही करता, प्रत्येक निर्णयाचा विरोध करता हे उचित नाही आहे. मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने घेतलेलं आहे आणि मराठा समाजाला ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे आणि स्थगिती जी अंतरिम दिलेली आहे ती उठवली पाहिजे. यासाठी पूर्णपणे शासनाने तज्ज्ञ वकील आणि जे काही कार्यवाही करायचे जे काही प्रयत्न करायचे सुरू आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण त्याच्यावर दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे, पण तोपर्यंत खरं तर मराठा बांधवांना दिलासा देण्याच्या संदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकार आपल्या अधिकार क्षेत्रात घेऊ शकतो आणि तसे अधिकार त्यांना आहेत, त्यांना ते जमू शकतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरेंनी. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. तो 102च्या मुद्द्यासाठी माननीय चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल बॅकवर्ड कमिशनला एक पत्र लिहावं आणि आपला प्रतिनिधी पाठवला तर त्यांना 2 दिवसामध्ये त्याचं उत्तर मिळेल, हा विषय संपून जाईल. नंबर 2, एमपीएससीनी खुल्या प्रवर्गासाठी जे पूर्वी अटेम्प्ट कमी जास्त होते ते 5 वर केले. हा राज्य सरकारचा अधिकार आहे, ते वाढू शकतात. एज रिलॅक्सेशन देणं हा विद्यार्थ्यांचा हक्काचा प्रश्न, कारण आता एससीबीसी लॉक झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे 38च्या पुढच्या वयाची मुलं होती, 31-33ची मुलं होती, त्यांना एज रिलॅक्सेशन देण्यासाठी जी आर काढू शकतात. नंबर 2, पूर्वीच्या लोकांना नियुक्त्या देऊ शकतात, ते देऊ शकतात. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेबांनी एससीबीसीच्या मुलांना जे आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे जी मुलं प्रायव्हेट कॉलेजला गेली त्यांचा फीचा फरक सांगितला, तो भरून देऊ शकतात. त्यानंतर एससीबीसी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातले आर्थिक दुर्बल यांची फी मध्ये समानता आणून ते पैसे सरकार भरू शकतं. म्हणजे जे राज्य सरकारच्या हातात असे असंख्य निर्णय आहेत ते ताबडतोब घेऊ शकतं. आणि अजून एक दुरुस्ती शेवटची नक्की करू शकतं, हे सरकार करू शकतं, सरकारच्या हातामध्ये आहे, ह्याला कोणतंही नाही. आणि त्यांना परत घटनेतला आर्टिकल 46 सांगतो त्याप्रमाणे विकर सेक्शनसाठी कोणती स्कीम राबवायला राज्याला केंद्राने आणि आयोगाने कुठेही अधिकार काढून घेतले नाहीत, ते आहेत, ते वापरा. आणि यानंतर खरं तर वेळ झाली की ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता आपण जर लक्षात घेतलं हार्पिक आणि न्यूज 18 ची एक विशेष फ्लॅगशिप मोहीम जी एका वेगळ्या टप्प्यावरती जाऊन पोहोचली आहे. पाण्याच्या विषयाला घेऊन आम्ही जनजागृती करतोय आणि त्याचबरोबर त्या संदर्भात जे वॉटरथॉन आयोजित केले जाते त्याला विशेष प्रतिसाद मिळताना दिसतोय. बघूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. स्वच्छता और पानी. किसी ने कहा था लोग प्यार के बिना रह सकते हैं, पानी के बिना कोई नहीं. आइए हम एकजुट हो जाएं हमारी जीवन रेखा को बचाने के लिए. जुड़िए न्यूज़ 18 मिशन पानी के संग और बनिए जल रक्षक. हमको बचानी है ये जिंदगानी. आणि आता ब्रेक नंतर भंडारा जळीत प्रकरणातील एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की या प्रकरणाच्या संदर्भात एक चौकशी समिती जी होती ती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने अखेर आपला चौकशीनंतरचा जो अंतिम अहवाल जो आहे तो राज्य सरकारसमोर सादर केलेला आहे. या अहवालानुसार जर आपण बघितलं तर या अहवालात 2 डॉक्टर आणि एका नर्सवरती ठपका ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. विभागीय आयुक्त यांच्या संमतीनं हा रिपोर्ट दिल्याची माहिती आहे. आणि भंडाऱ्यातील या अग्निकांडात जर आपण बघितलं तर संतापजनक प्रकार घडला होता.
10 बालकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. तर ह्या होत्या आतापर्यंतच्या मुलुक महाराष्ट्र या विशेष बुलेटिन मधल्या घडामोडी. उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.